लोखंडे, भारत न्यूज़ 24 में तुमचं स्वागत आहे। या ज्या शिरगाव परिसरातील खड्ड्याचा जो प्रश्न आहे त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण नागरिकांकडून ऐकत आहेत। हॅलो, आऊशेटनी विना म्हात्रे यांच्या सहकार्याने व आऊशेटच्या सहकार्याने आज आपल्या इथे IG मेडिकलजवळ कवाड बांधण्यात येणार आहे आणि जवळजवळ 4-5 वर्ष झाले की आपल्याला पाण्याचा खूप त्रास होतो आहे। IG मेडिकलपासून ते अगदी पायल दर्शनपर्यंत, समईपर्यंत, स्वानंतरंग, साईराज या सर्वांना पाण्याचा त्रास होतो आणि त्या सर्वांना त्या पावसाळ्यात पाण्यातून यावं लागते। तर आऊशेटना विनंती आहे की त्यांनी IG मेडिकलजवळ जशी कवाड करणार आहेत तसंच IG मेडिकलपासून वरपर्यंत म्हणजे पायल दर्शन, स्वानंतरंग, साईराज या बिल्डिंगपर्यंत जो त्रास आहे त्याचंसुद्धा सोल्युशन काढावं आणि त्यांनी असा प्रयत्न करावा की जास्तीत जास्त पाणी खाली निघून जाईल आणि सोसायटीतील सर्व लोकांना त्रास कमी होईल। कारण लहान मुलंसुद्धा त्याच्यातून शाळेत जातात आणि लहान मुलांची हाईट त्या हिशोबाने पाणी बरंच साचते तिथे। त्यामुळे आऊशेटनी जास्तीत जास्त वेळ देऊन सौ विना म्हात्रे यांना रिक्वेस्ट करून आमचं पायल दर्शनपर्यंत पूर्ण रस्त्याचं जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सोडवावा। त्याचा जो प्रश्न होता त्यासाठी वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अविनाश मोरे, माजी नगरसेवक शिरगाव परिसरातील, यांनी या खड्ड्याच्या प्रश्नासाठी इथे कलवडीचं काम सुरू करण्यात आले। तरी त्यांच्या प्रतिक्रियेत काय आहेत ते आपण बघून घेऊ। या ठिकाणी गेले 15-20 वर्ष झाले पाण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे पावसाच्या पाण्याचा। ही कलवड जी 10-15 वर्षांच्या डिमांडनंतर आज वामन म्हात्रे यांच्या प्रयत्नातून आणि आऊमुळे मी स्वतः मागणी केल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच कॉम्प्लेक्स आहेत। अवंती शेवंती आहे, जसवंती आहे, लाजवंती आहे, जास्मिन बिल्डिंग आहे, साईराज बिल्डिंग आहे, साईदीप बिल्डिंग आहे, नंतर स्वरंतरंग आहे, प्राची रेसिडेन्सी आहे, समई आहे, पायल दर्शन अशा बऱ्याच बिल्डिंग आहेत। जवळजवळ 700-800 कुटुंब या ठिकाणी राहतात। तर त्यावेळी बऱ्याच पावसाळ्यामध्ये या गुडघावर पाणी असतं। या ठिकाणी जर खड्डा बघितला तर बऱ्याच बायका या ठिकाणी टर्न मारताना पडतात। मोठमोठ्या गाडी टर्न मारत नाहीत। आज जवळ हजारांनी लोकांची इथे वस्ती आहे, फ्लॅट आहेत, पण ही कलवड बरेच 10-15 वर्षांनी तेवढी आज पूर्ण होते। तुम्ही परत एकदा नगरपालिका, माजी नगरसेवक वामनदादा म्हात्रे आणि आपल्या मागणीला, इथल्या शिरगाव परिसरातल्या नागरिकांच्या मागणीला त्यांनी दाद दिली आणि हे 15 दिवसात पूर्ण करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि आज आपल्या असते सगळ्या ज्येष्ठांनी ओपनिंग केलेलं आहे आणि कलवड 15 दिवसात पूर्ण होऊन परत लोकांसाठी चालू होईल असं आश्वासन देऊन हे काम पूर्ण 15 दिवसाचं मी सांगतो।